साहेब, महिला आरक्षण विधेयकासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांची सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी खुलं आव्हान दिलेलं आहे, माझ्या स्तरावरील व्यक्तीशी मी या आरक्षणाच्या महिला आरक्षणाच्या विषयावर खुला वादविवाद, तुम्ही सांगाल ते व्यासपीठ, तुम्ही सांगाल ते ठिकाण, मी खुला वादविवाद करायला तयार आहे. मुळात त्यांनी त्यांचा स्तर कोणता हे कळवायला पाहिजे ना. त्यांनी स्वतःला एक स्तर, स्वतःची एक लेवल स्वतःच सांगितलेली आहे. ती कोणती? की मला ह्या लेवलचा माणूस चालेल. आता त्यांनी त्या लेवलची माणसं किंवा ती लेवल काय आहे, आता भारतीय जनता पक्षामध्ये काय लेवल आहेत मला माहीत नाही, आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये कोणत्या लेवलला आहेत. देशामध्ये मुख्यमंत्री खूप आहेत. भजनलाल शर्मा नावाचे एक मुख्यमंत्री आहेत, सैनी नावाचे एक मुख्यमंत्री आहेत, मध्य प्रदेशला अजून कोणते मुख्यमंत्री आहेत, नावच माहीत नाहीत मला. गुजरातच्या मुख्यमंत्र्याचं नावच माहीत नाही. मी काल विचार करत होते गुजरातला कोण मुख्यमंत्री आहेत. असे सगळे मोदींनी किंवा शहाने नेमलेली माणसं आहेत, त्याच्यामुळे लेवल कळत नाही. शरद पवार असतील तर फडणवीस बोलले. पण राऊतसाहेब, एक आहे की उत्तर प्रदेशानंतरचं सगळ्यात मोठं राज्य महाराष्ट्र आहे ना, आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला केंद्रात एक वलय आहे. 100% महाराष्ट्राला वलय आहे. महाराष्ट्र, आमचे बाबासाहेब भोसले होते मुख्यमंत्री, त्यांना खूप वलय होतं, माहिती आहे का तुम्हाला. बाबासाहेब भोसले नावाचे एक मुख्यमंत्री होते, सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री होते, तुम्हाला माहीत नसेल. त्यांना प्रचंड वलय होतं. तसं वलय बहुतेक देवेंद्रजींना असेल. बघा, ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सुशिक्षित आहेत, वकील आहेत. त्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे. कोणत्या लेवलच्या गोष्टी करताय तुम्ही. लेवल माझ्या लेवल एवढं तू. शरद पवारांची लेवल घ्यायला देवेंद्र फडणवीसांना 100 जन्म घ्यावे लागतात. शरद पवारांची लेवल, कोण जर म्हणत असेल, पवार साहेबांनी जे महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये लेवलच्या गोष्टी करू नका. आणि चर्चा काय सांगताय की चर्चेला तयार आहे. मग लोकसभेत काय आम्ही झांजा वाजवत होतो. लोकसभेतली चर्चा त्यांनी स्वतः ऐकावी. लोकसभेत झालेली चर्चा या विषयावरची, आणि त्या चर्चेनंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहाची उडालेली थथ फफ 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 ते पाहावं. पराभव झालाय एका बिलाचा. ते बिल महिला आरक्षणाचं नसून डिलिमिटेशनचं आहे. मी आज म्हटलंय सामनामध्ये, यांचा उडता भाजपा झालाय. ते ड्रग्ज सगळं सापडतंय ना मुंबई महाराष्ट्रात, त्याची नशा आहे काही. उडता भाजपा झाला यांचा. जरा कळतच नाही आपण काय बोलतो आहोत ते. ज्या बिलाचा महिला आरक्षणाशी काडी मात्र संबंध नाही, त्या बिलावरती स्वतःचे का आपटून घेत आहेत. करू नका असं. महाराष्ट्राची विहबरू होते. आपण म्हणता ना महाराष्ट्राला वलय वगैरे आहे. हे वलय काय सिगरेटच्या धुराचं वलय नाही आहे, हे प्रतिष्ठेचं आणि ज्ञानाचं वलय. पण अनेक खासदारांनी चॅलेंज स्वीकारलं. सुप्रिया सुळे असतील, प्रणिती शिंदे असतील, विश्वंभर चौधरी यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते, अशा लोकांनी चॅलेंज स्वीकारलं मुख्यमंत्र्यांचं. मात्र ते म्हणतात पवार साहेबच. बघा असं आहे, हे कोण ठरवणार. हे स्वतःच कसे काय पवार साहेबांच्या लेवलला जाणार, हे स्वतःच ठरवतात का. मग आम्ही म्हणतो नरेंद्र मोदींना घेऊन या मुंबईत. नरेंद्र मोदींना घेऊन या मुंबईत. आम्ही देऊ त्या ना इकडे तिकडे काय ते काय खाल्लं ते जलमुडी का फुलमुडी. आम्ही देऊ आमची भेळपुरी, वडापाव, लावू स्टॉल, झाला मुडी. मोदींसोबत चर्चा कोण करणार तुमच्याकडे. मोदींसोबत चर्चा कोण करणार तुमच्याकडे. सामान्य शिवसैनिक, सामान्य कार्यकर्ता करेल. मोदी स्वतःला सेवक मानतात ना, कार्यकर्ता मानतात. एक सामान्य कार्यकर्ता, एक सामान्य महिला कार्यकर्ती सुद्धा या विषयावरती देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींशी चर्चा करायला तयार आहे. कारण त्यात काहीच नाही आहे. भाजपची फक्त फसवाफसवी आणि बनवाबनवी आहे. वकील आहेत होते देवेंद्रजी, स्वतः वकील आहेत ना. जरा वाचा, बिल वाचा. 2023ला आपण स्वतः केलेलं कौतुक आणि अभिनंदन वाचा. नरेंद्र मोदींचा 2023चा राष्ट्र के नाम दिलेला संदेश आहे का. राष्ट्रपतींनी सही केली आहे त्या बिलावर, ती पहा. खोटं म्हणजे किती खोटं बोलायचं.
नाही, मूर्ख म्हणजे त्याबाबत फडणवीसांनी काल स्पष्टीकरण दिलं